नमस्ते मुलांनो. सब्जेक्ट सायन्स, लेसन नंबर 11, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. लास्ट वीकमध्ये आपण हा टॉपिक सुरू केलेला होता. त्यामध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज मीन बाय सेल. सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. It is only with the help of cells that living organisms carry out all their different life processes. त्यामध्ये आपण पाहिलं होतं ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये पाहिलं होतं ग्रुप ऑफ द सेल इज कॉल्ड एज द टिश्यू, ग्रुप ऑफ द टिश्यू इज कॉल्ड एज द ऑर्गन अँड ग्रुप ऑफ द ऑर्गन इज कॉल्ड एज द ऑर्गन सिस्टीम. Measurement and observation of cell with the help of compound microscope. ओनियन सेल्स सीन अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. यासाठी मी तुम्हाला सायन्स पार्कचा एक व्हिडिओ सेंड केला होता, स्लाइड प्रिपरेशन ऑफ द ओनियन सेल. त्यामध्ये आपण ह्या ओनियन सेल कशा दिसतात याच्या इमेजेस पाहिल्या होत्या. नेक्स्ट आपण पाहिलं होतं सेल साईज. त्याच्यामध्ये हे इमेजेस पाहिल्या होत्या. त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं होतं की देअर आर द डिफरंट शेप्स ऑफ द सेल. सर्क्युलर सेल, रॉड शेप सेल्स, columnar cell, spiral shaped cell, rectangular shaped cell, all are the different shapes of the cell आपण पाहिलं होतं. irregular cell. आज पाहणार आहोत आपण सेल स्ट्रक्चर, इन्फॉर्मेशन अबाउट सेल स्ट्रक्चर. मुलांनो, देअर आर मेन टू टाइप्स ऑफ द सेल, prokaryotic cell and eukaryotic cell. Prokaryotic cells it is in micro. Eukaryotic cell means it is in plant cell, animal cell. पेज नंबर 73 मध्ये सुरुवातीला तुम्हाला एक सेंटेन्स दिले ते बघा. Each cell contains various components for carrying out the life processes of the living organism. These components are called as the organelles, or we can say it is a cell organelles. म्हणजे आपण काय म्हणतो, each and every life processes in the living organism carried out through cell. पण ही सेलला कोण मदत करतं? तो सेल कंटेन्स व्हेरियस कॉम्पोनंट. सेलच्या आतमध्ये पण काही कॉम्पोनंट्स आहेत. इट इज कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेसेस ऑफ द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि ते कॉम्पोनंट्स आहेत त्याला आपण म्हणतो सेल ऑर्गनेल्स. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता बघा, ह्या ऑर्गनेलचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्टनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज केला. बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप they studied all the cell organelles present inside the cell. या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत प्लांट सेल, ॲनिमल सेल्स. इट इज अ यूकॅरियोटिक सेल्स. ओके. आणि या सेलच्या आतमध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत हे ह्या इमेजेसवरून आपण पाहणार आहोत. ह्या इमेजेसचा स्टडी करण्यापूर्वी आपण नेक्स्ट पेजवरती काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते थोडक्यात आपण पाहूया. आता बघा, पेज नंबर 74वरती तुम्हाला दिलेलं आहे द सेल हॅज अ 4 मेन पार्ट्स. कोणते कोणते 4 मेन पार्ट्स आहेत सेलचे? सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, सेल ऑर्गनेल्स. आणि ह्या ज्या सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि जे सेल ऑर्गनेल्स आहेत, तर सेल ऑर्गनेल्समध्ये काय काय येतं? इन्क्लूड न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युअल, प्लास्टिड. आणि प्लांट सेलमध्ये त्याच्यामध्ये फक्त क्लोरोप्लास्ट येतो, ते आपण पाहणार आहोत. ह्या सगळ्या पार्टचा आणि ह्या सेल ऑर्गनेलचे काय फंक्शन आहेत हे तुम्हाला नेक्स्ट या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. म्हणजे जे जे काही सेल्सच्या आतमध्ये जे फंक्शन्स होतं, जे लिव्हिंग थिंगचे लाईफ प्रोसेसेस होतात ते या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. तर हा पॅरेग्राफ आपण विथ द हेल्प ऑफ मॉडेल एक्सप्लेन करणार आहोत. तर लेट अस सी. पाठीमागच्या पेजवरती ज्या इमेजेस दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण
सेल कंपोनंट्स आणि मेन पार्ट्स ऑफ द सेल पाहूया. आता बघा, हे आहे प्लांट सेल. ही जी इमेज दिसते ही आहे प्लांट सेल. ही जी इमेज दिसते ही आहे ॲनिमल सेल. आताच आपण पाहिलं देअर आर 4 मेन पार्ट्स ऑफ द सेल. फर्स्ट इज द सेल वॉल. आता बघा, ह्या प्लांट सेलमध्ये ही जी आउटर मोस्ट कवरिंग आहे इट इज कॉल्ड ॲज द सेल वॉल. आणि बिकॉज ऑफ दिस सेल वॉल प्लांट सेल हॅव अ व्हेरियस शेप. ह्या ॲनिमल सेलमध्ये ही सेल वॉल ही ॲबसेंट असते. आणि सेल वॉल हॅविंग अ सेल वॉल in plant cell, animal cell do not have a cell wall. It is the main difference between the plant cell and animal cell. नेक्स्ट आहे सेल मेम्ब्रेन. त्यालाच आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर ही सेल वॉल आउटर मोस्ट आहे. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं, ही आतली लाईन जी आहे ती इनसाइड द सेल वॉल इट इज कॉल्ड ॲज द सेल मेम्ब्रेन. ही सेल वॉलच्या आतमध्ये असते प्लांट सेलमध्ये. याच्यामध्ये जो आउटर मोस्ट कवरिंग जो आहे ॲनिमल सेलचा इट इज कॉल्ड ॲज द सेल मेम्ब्रेन, कारण याच्यामध्ये सेल वॉल ॲबसेंट असते. फर्स्ट सेल वॉल बघितलं, त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन पाहिलं. आता सायटोप्लाझम पाहूया. हे जे आतमध्ये जे तुम्हाला ब्ल्यू कलरचा दिसतोय लिक्विड पार्ट, इकडे थोडासा ग्रीनिश कलर दाखवला आहे. हा लिक्विड पार्ट इट इज कॉल्ड ॲज द सायटोप्लाझम. It is a liquid part of the present inside the cell. It is between the nucleus आणि सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो पार्ट असतो इट इज कॉल्ड ॲज द लिक्विड पार्ट इट इज कॉल्ड ॲज द सायटोप्लाझम. थर्ड मेन पार्ट कुठला आहे? या सायटोप्लाझमच्या आतमध्ये सेल ऑर्गनेल्स असतात. हे सेल ऑर्गनेल्स दिसतात ना तुम्हाला, हे त्याचे आपण नेम्स बघूया काय आहेत ते स्कॅटर झालेले असतात. जसे की एखादा बलून आहे, त्या बलूनमध्ये आपण हवा भरल्यानंतर ट्रान्सपरंट बलून आहे बघा, त्याच्यामध्ये हवा भरल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जर तुम्ही काही थर्माकोल्स बॉल पाहिले असतील किंवा वेगवेगळे शेप्स टाकलेले असतील तर ते कसे स्कॅटर सगळीकडे होतात. तसे सेल ऑर्गनेल्स हे दिसतात. सेल ऑर्गनेल्स हे ह्या सायटोप्लाझममध्ये स्कॅटर झालेले असतात सेलच्या आतमध्ये. आता बघूया कुठले कुठले सेल ऑर्गनेल्स आहेत. फर्स्ट इज द न्यूक्लियस. दिस इज द न्यूक्लियस. इट इज प्रेझेंट इन प्लांट सेल ऑल्सो. इट इज प्रेझेंट इन द ॲनिमल सेल ऑल्सो. गोल्गी बॉडीज. इट इज प्रेझेंट इन द प्लांट सेल ऑल्सो. इट इज प्रेझेंट इन द ॲनिमल सेल ऑल्सो. Lysosomes. It is present only in the animal cell. Lysosome it is absent in the plant cell. हे आहे vacuole. बरोबर. It is a vacuole. Both cell having, plant cell also have a vacuole, animal cell also have vacuole, but the size is different. Animal cell have a small vacuole as compared to the plant cell. Plant cell have a large vacuole. म्हणजे पहिला cell wall is absent. सेल वॉल इज प्रेझेंट इन द प्लांट सेल. सेल वॉल इज ॲबसेंट इन द ॲनिमल सेल. हा पहिला डिफरन्स झाला. दुसरा आहे लार्ज व्हॅक्युल इज प्रेझेंट इन द प्लांट सेल. स्मॉल व्हॅक्युल इट इज प्रेझेंट इन द ॲनिमल सेल. नेक्स्ट बघा, क्लोरोप्लास्ट दिलेला आहे. हा क्लोरोप्लास्ट इट इज अ प्रेझेंट ओनली इनसाइड द प्लांट सेल. इट इज ॲबसेंट इन द ॲनिमल सेल्स. Free ribosome it is present animal cell also. It is present in plant cell also. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे बघा जिथं न्यूक्लियसच्या साईडला तुम्हाला दिसतं ते फोल्डेड. इट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इज प्रेझेंट इन ॲनिमल सेल ऑल्सो. इट इज प्रेझेंट इन प्लांट सेल ऑल्सो. इथे दिसेल तुम्हाला फोल्डेड लाईक स्ट्रक्चर. हे बघा इथेही दिसतात आहे ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये. इट इज कॉल्ड ॲज द मायटोकॉन्ड्रिया. ऑल आर दीज आर द सेल कंपोनंट प्रेझेंट इनसाइड द सेल. तर विथ द हेल्प ऑफ मॉडेल आपण प्लांट सेलचं मॉडेल आपल्या सायन्स लॅबमध्ये एक आहे, ॲनिमल सेलचं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की विच आर द कंपोनंट प्रेझेंट इनसाइड द सेल ऑफ द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस ऑल
सेल कॉम्पोनंट्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.